नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, तब्बल 25 आविष्कार मी आपल्या सर्वांसाठी उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. आणि या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. एपिसोड 16 कडे, 16व्या भागाकडे आपण जाऊया. या 16व्या एपिसोडमध्ये मी बोलणार आहे ते महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या थेट संघर्षाबद्दल. ही ग्रेट भेट नव्हती, परंतु हा थेट संघर्ष होता, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि हे झालं ते दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या दरम्यान. तपशिलात शिरण्यापूर्वी थोडा राजकीय पार्श्वभूमी आपण समजावून घेतली पाहिजे. आपण मागच्या एपिसोडमध्ये जसं पाहिलं तसं महात्मा गांधी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने त्यावेळी राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा गोलमेज परिषदांवर, पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. ती जी झाली पहिली गोलमेज परिषद ती नोव्हेंबर 1930ला झाली. परंतु त्यानंतर जानेवारी 1931मध्ये बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आणि 26 जानेवारीला समझोता झाला. महात्मा गांधी आणि त्यावेळेचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये एक समझोता झाला. त्या समझोत्याच्या अन्वये, त्या करारानुसार महात्मा गांधींना तुरुंगातून सोडण्यात आलं आणि त्याच्या बदल्यामध्ये महात्मा गांधींनी 2-3 गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी मान्य केल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सविनय कायदेभंगाचं जे आंदोलन होतं ते मागे घेतल्याचं जाहीर केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गोलमेज परिषदेवर जो बहिष्कार टाकला होता, त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने जो बहिष्कार टाकला होता राऊंड टेबल कॉन्फरन्सवर, गोलमेज परिषदांवर, तो त्यांनी मागे घेतला. दुसऱ्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली ती 7 सप्टेंबर 1931 रोजी. आणि या दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये अक्षरशः खडाजंगी झालेली आहे आणि त्याकडेच आपण वळणार आहोत. गोलमेज परिषदांची एक समिती होती, फेडरल स्ट्रक्चर कमिटी, म्हणजे संघ राज्याची संरचना कशी असावी त्याचा आराखडा बनवणारी जी समिती होती, त्या समितीमध्ये भाग घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं असं म्हटलं होतं की इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसमावेशक लोकशाहीची निर्मिती हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द असे होते आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की तो किंवा ती सरकार बनवू शकतात किंवा सरकार बिघडवू शकतात. जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत जबाबदार सरकारची पायाभरणी आपण केली आहे असं होऊ शकत नाही. अनकोट. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणाले होते त्याच समितीमध्ये, ज्यावेळी ते मायनॉरिटीजबद्दल, अल्पसंख्याकांबद्दल बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की भारतातले जे अल्पसंख्याक आहेत ते चिंतित आहेत. त्यांना सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की त्यांना विधिमंडळामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळेल किंवा नाही याबद्दल ते अत्यंत चिंतेमध्ये आहेत. आणि त्यांचा असा आग्रह आहे की प्रतिनिधित्व तर मिळालंच पाहिजे, परंतु प्रत्येक अल्पसंख्याक गटाला किमान
विशिष्ट पातळीवरचं किमान प्रतिनिधित्व हे मिळालं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं. ते म्हणाले की जे अस्पृश्य समाज जो आहे त्या अस्पृश्य समाजाला राजनैतिक कारणासाठी वेगळी कम्युनिटी म्हणून, वेगळा गट म्हणून त्यांना मानण्यात यावं. जसं मुस्लिम समाजाला वेगळा गट समजण्यात येतो, जसा ख्रिश्चन लोकांचा वेगळा गट आहे, तसाच हिंदू समाजामधला अस्पृश्य समाज हा वेगळा गट आहे हे राजनीतिक कारणासाठी मान्य करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली. आणि या सर्व गटांना सारखंच प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि तेही केवळ प्रांतिक विधानसभा विधिमंडळांमध्ये नव्हे तर केंद्रीय विधिमंडळामध्ये सुद्धा, दोन्ही हाऊसेसमध्ये, केंद्रीय विधिमंडळाच्या दोन्ही हाऊसेसमध्ये सुद्धा या अल्पसंख्याकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ही डॉक्टर आंबेडकरांची भावना आणि भूमिका होती. इथे कृपा करून लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे राजनैतिक रणनीतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं होतं. आणि हे विधान, त्यांचा हा पवित्रा, हा आपल्या देशामध्ये एक मोठी खळबळ माजवणार होता त्यानंतरच्या काळामध्ये. महात्मा गांधींनी त्याच कमिटीमध्ये, म्हणजे फेडरल स्ट्रक्चर कमिटीमध्ये जे भाषण केलं पहिल्यांदा, ते सप्टेंबर 15, 1931 रोजी. आपल्या भाषणामध्ये महात्मा गांधीजींनी सांगितलं, ते म्हणाले की काँग्रेस हे भारतातल्या सगळ्या एकूण एक गटांचं प्रतिनिधित्व करते आहे आणि त्यामध्ये मुस्लिम समाजाचाही समावेश आहे आणि त्यामध्ये अस्पृश्य वर्गाचाही समावेश आहे. त्यामुळे सगळ्या गटांचं प्रतिनिधित्व ही काँग्रेस करते आहे. आणि गांधीजी असं म्हणाले, त्यांनी स्पष्टीकरण दिलं की काँग्रेस पक्ष हा अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहे. कशाच्या बळावर आपण म्हणतो? त्याचं स्पष्टीकरण करताना महात्मा गांधी म्हणाले की अस्पृश्यता निवारण हा काँग्रेसच्या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक आहे, हे त्यांनी ठासून सांगितलं. गांधीजींनी असा दावा केला की ते काँग्रेस पक्षाचे एकमेव प्रतिनिधी आहेत आणि म्हणूनच ते संपूर्ण देशाचे आणि देशातल्या सगळ्या गटांचं प्रतिनिधित्व करता आहेत, असा दावा महात्मा गांधीजींनी केला. दुसऱ्या दिवशी त्याच समितीपुढे साक्ष देताना किंवा बोलताना महात्मा गांधींनी असं विधान केलं आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे की हिंदू, मुस्लिम, सीख हे जे त्रांगडं आहे ते काँग्रेस पक्ष समजू शकतो आणि ते आम्ही मान्य केलेलं आहे, कारण त्याला काही ऐतिहासिक कारणं सुद्धा आहेत. मात्र तोच युक्तिवाद आपण अस्पृश्य समाजासाठी लागू करू शकत नाही. त्यांनी असं म्हटलं, महात्मा गांधींनी असं म्हटलं की अस्पृश्य समाजाचा जे हित आहे, अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्य समाजाचं हित हे काँग्रेसच्या खूप जवळ आहे, त्यांच्या हृदयाच्या फार जवळचं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं अस्पृश्य वर्गाला कुठल्याही प्रकारचं वेगळं प्रतिनिधित्व देण्याची काहीही आवश्यकता नाही, हे महात्मा गांधींनी ठासून सांगितलं. महात्मा गांधींनी अस्पृश्य समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्याला खरं तर खूप मोठा विरोध केला होता त्या बैठकीमध्ये, त्या समितीमध्ये. मात्र डॉक्टर आंबेडकर त्यावेळी गप्पच राहिले. का बरं गप्प राहिले? कारण हाच विषय नंतरच्या काळामध्ये
म्हणजे सप्टेंबर 28 रोजी 1931 साली सप्टेंबर 28 रोजी हाच विषय मायनॉरिटीज कमिटीमध्ये म्हणजे अल्पसंख्याक कमिटीमध्ये चर्चेला जाणार होता. म्हणून त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गप्प राहणं पसंत केलं. गोलमेज परिषदेची जी अल्पसंख्याक समिती होती त्या समितीमध्ये पहिल्यांदा महात्मा गांधी बोलले ते ऑक्टोबर 1, 1931 रोजी. गांधीजींनी कमिटीला सांगितलं की त्यांनी वेगवेगळ्या अल्पसंख्याक गटांच्या नेत्याबरोबर बैठका घेतलेल्या आहेत, परंतु काही तोडगा असा निघाला नाही. ज्याला कम्युनल प्रॉब्लेम म्हणतात त्याचा काही तोडगा निघालेला नाही असं त्यांनी समितीला सांगितलं. महात्मा गांधींनी त्या कमिटीला असंही सांगितलं की ही अनौपचारिक चर्चा म्हणजे त्यांची अनौपचारिक चर्चा वेगवेगळ्या गटांबरोबर ही अनौपचारिक चर्चा पुढे चालवायला आणखी वेळ मिळावा म्हणून त्यांनी समितीची बैठक तहकूब करावी असा प्रस्ताव मांडला, जो मान्य करण्यात आला. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघे एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले. ते मायनॉरिटी कमिटीच्या अल्पसंख्याक समितीच्या पुढच्या बैठकीत म्हणजे 8 ऑक्टोबर 1931 रोजी आणि आभाळ कोसळलं. गांधीजींनी मान्य केलं की त्यांची जी अनौपचारिक चर्चा मुस्लिम नेत्यांबरोबर, शीख नेत्यांबरोबर आणि इतर अल्पसंख्याक नेत्यांबरोबर जी अनौपचारिक चर्चा झाली होती ती फेल गेलेली आहे, ती अयशस्वी ठरलेली आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ही मीटिंग आपण बेमुदत अनिश्चित कालपर्यंत या समितीची बैठक आणि कामकाज हे स्थगित करावं असा प्रस्ताव महात्मा गांधीजींनी मांडला. परंतु आपलं म्हणणं पूर्ण करण्याच्या आधी महात्मा गांधींनी भारतीय शिष्टमंडळामध्ये एकवाक्यता का बरं होऊ शकली नाही याचं स्पष्टीकरण देताना त्याचं सगळ्यांचं खापर फोडलं ते शिष्टमंडळाच्या रचनेवर. त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे तथाकथित प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी हे सगळे ब्रिटिश सरकारने निवडलेले प्रतिनिधी आहेत आणि हे तथाकथित प्रतिनिधी हे ज्या समाजातून आलेले आहेत, ज्या समाज गटामधून आलेले आहेत त्याचं प्रतिनिधित्व मुळीच करत नाहीत. डॉक्टर आंबेडकरांनी या म्हणण्याला तीव्र आक्षेप घेतला. डॉक्टर आंबेडकरांचं उत्तर हे तीक्ष्ण तर होतच, परंतु ते तळाखेबंद उत्तर होतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की गांधीजींनी समितीचं कामकाज अनिश्चित कालपर्यंत तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला, त्यापुरतंच त्यांचं म्हणणं जर सीमित ठेवलं असतं तर बरं झालं असतं. परंतु तसं न करता ते कारण नसताना सगळ्या प्रतिनिधींवर तुटून पडलेले आहेत आणि ते सगळे प्रतिनिधी हे सरकारी प्रतिनिधी आहेत, सरकारने निवडलेले, ब्रिटिश सरकारने निवडलेले प्रतिनिधी आहेत असं ते म्हणाले आहेत. आणि ते असं म्हणतायत की हे सगळे प्रतिनिधी आहेत, तथाकथित प्रतिनिधी हे त्या वर्गाचं प्रतिनिधित्व मुळीच करत नाहीत. डॉक्टर आंबेडकरांनी जोरदार खंडन करताना सांगितलं आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, जर अस्पृश्य समाजाला त्यांचं प्रतिनिधित्व कोणी करावं याबद्दल मतदान करण्याची संधी दिली असती तर माझी अगदी 100% खात्री आहे की मी एकटाच निवडलो गेलो असतो. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणाले की मी नामित सदस्य, गव्हर्नमेंटने, ब्रिटिश सरकारने नामित केलेला सदस्य असो किंवा नसो, मला हेच सांगायचं आहे, आवर्जून सांगायचं आहे
की मी भारतातल्या सगळ्या अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्व मी करतो आहे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये किंचितही शंका असायचं काहीही कारण नाही, असं डॉक्टर आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, ते म्हणाले, महात्मा असं म्हणत आहेत की काँग्रेस पक्ष हा अस्पृश्य समाजाच्या बाजूने आहे. मी एवढंच म्हणेन की बेजबाबदार लोक जी अनेक विधानं अनेक दावे करत असतात त्यापैकीच एक दावा हा आहे, असं विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर आंबेडकरांनी असं आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं की जर ब्रिटिश सरकार सत्तांतर करायला तयार असेल तर त्यांनी विशेष दक्षता घेतली पाहिजे की हे सत्तांतर झाल्यानंतर कुठल्याही कंपूच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की सत्तांतर करताना पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे की सत्तांतर झाल्यानंतर सर्व वेगवेगळ्या समाज घटकांना त्यांच्या लोकसंख्येमध्ये असलेल्या प्रमाणात सत्तेचं वाटप होईल, अशा प्रकारची काळजी ब्रिटिश सरकारने घेतली पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मायनॉरिटीज कमिटीची, अल्पसंख्याक समितीची शेवटची बैठक होण्यापूर्वी सर्व धार्मिक गटांनी, म्हणजे मुस्लिम आहेत, शीख आहेत, अँग्लो इंडियन्स आहेत, इतर सगळ्या अशा अल्पसंख्याक गटांनी एकत्र येऊन त्यांनी त्यांच्या वतीनं एक मेमोरंडम, एक निवेदन सरकारला सादर केलं, ज्याच्यामध्ये या सगळ्या घटकांना, म्हणजे मुस्लिम असतील, अस्पृश्य समाज असेल, शीख असतील, इतरही छोटे मोठे अल्पसंख्याक गट असतील, या सर्वांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं की त्यांची या सर्व गटांना विशेष प्रतिनिधित्व देण्यात यावं, या भूमिकेला त्यांची मान्यता आहे, अशा प्रकारचं निवेदन सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे या सगळ्या गटांनी जो तह केला होता किंवा जी समझोता आपापसात केला होता त्यापासून त्यांनी महात्मा गांधींना बाहेर ठेवलं होतं. खड्यासारखं त्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं होतं. आणि हे ज्यावेळी कळलं त्यावेळी महात्मा गांधी अत्यंत क्रोधित झाले. ज्यावेळी मायनॉरिटीज कमिटी किंवा अल्पसंख्याक समितीची शेवटची बैठक होती, त्या बैठकीमध्ये महात्मा गांधींच्या भावनांचा स्फोट झाला. महात्मा गांधी म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, ते म्हणाले की इतर धार्मिक गटांनी विशेष प्रतिनिधित्व मागावं हे मी समजू शकतो, परंतु अस्पृश्य समाजाने वेगळं विशेष प्रतिनिधित्व मागितलं आहे, हा माझ्यावर वैयक्तिक मोठा हल्ला आहे. महात्मा गांधी पुढे म्हणाले की माझा असा दावा आहे की जर भारतामध्ये सार्वमत घेण्यात आलं, सगळ्या अस्पृश्य समाजामध्ये जर सार्वमत घेण्यात आलं, तर माझी खात्री आहे मी सर्वाधिक मतं मिळवून टॉपच्या पोझिशनला असेन, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि त्याच आपल्या खरं म्हणजे अशा प्रकारे क्रोधित होऊन बोलणं हे महात्मा गांधींची ही सवय नव्हती, परंतु ते इतके रागावलेले होते आणि आपल्या भावनांचा ज्यावेळी विस्फोट होत होता त्यावेळी त्यांनी असा दावा केला, भावनेच्या भरात असा दावा केला की डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे कडवट अनुभव आलेले आहेत त्यामुळे त्यांची
त्यांची जी जजमेंट आहे, त्यांची जी निर्णय क्षमता आहे ती विकृत झालेली आहे, असं विधान महात्मा गांधींनी केलं. त्याच भाषणामध्ये त्यांनी आणखी एक अतिशय विलक्षण दावा केला. महात्मा गांधी म्हणाले की जर अस्पृश्य समाजातल्या लोकांनी जर इस्लामचा स्वीकार केला, जर अस्पृश्य समाजातल्या लोकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला तर माझी काहीही हरकत नाही. मात्र हिंदूंपासून त्यांनी वेगळं व्हावं आणि गावागावामध्ये स्पृश्य हिंदू आणि अस्पृश्य हिंदू अशी तेढ निर्माण व्हावी, याच्या मी संपूर्ण विरोधात आहे. एक वेळ त्यांनी धर्मांतर केलं तरी चालेल, इस्लाममध्ये किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये धर्मांतर केलं तरी चालेल, मात्र देशामध्ये गावाच्या पातळीवरती हिंदूंमध्ये स्पृश्य हिंदू आणि अस्पृश्य हिंदू असा दुजाभाव, अशी दुही अजिबात निर्माण होता कामा नये. आणि माझं कधीही अशा प्रकारची तेढ निर्माण करायला माझं नेहमीच माझा कडवा विरोध असणार आहे, हे महात्मा गांधींनी व्यक्त केलं. महात्मा गांधी पुढे म्हणाले, आणि तो त्यांच्या विस्फोटक भाषणाचा परमोच्च बिंदू असू शकेल, ते म्हणाले की माझ्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीचा संपूर्ण उपयोग करून मी ठामपणे असं म्हणेन की हिंदूंच्या गाव पातळीवर होणाऱ्या विभाजनाला फक्त एकाच व्यक्तीचा जरी पाठिंबा असला तरी ती व्यक्ती मी असेन, आणि अशी विभागणी होऊ नये म्हणून मी प्राणपणाला लावून लढणार आहे, हे त्यांचे उद्गार होते. आणि पहा, नियतीचा संकेत पहा की अक्षरशः या प्रश्नावर महात्मा गांधींचे प्राणपणाला लागले. ते आपण नंतर पाहणार आहोत. या महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये खडाजंगी झाल्यानंतर 4 दिवसांनी डॉक्टर आंबेडकरांनी टाइम्स ऑफ इंडियाला एक पत्र लिहिलं. तारीख होती 12 ऑक्टोबर. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी महात्मा गांधींवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्यावेळी मुस्लिम समाजाने आपल्या मागण्या, त्याची जी सनद मांडली होती त्याला 14 पॉइंट्स म्हणत असत, 14 कलमी सनद, त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याची. आंबेडकरांनी असा थेट आरोप केला महात्मा गांधींवर की महात्मा गांधी त्यांना जाऊन लपून छपून मुस्लिम नेत्यांना भेटले आणि मुस्लिम नेत्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांचा पाठिंबा मिळवा, मी तुमच्या 14 कलमी प्रस्तावाला पाठिंबा द्यायला तयार आहे, मात्र तुम्ही आणि इतर सगळे अल्पसंख्याक यांनी एकत्र येऊन डॉक्टर आंबेडकर जे म्हणता आहेत त्याला अस्पृश्य वर्गाला वेगळं प्रतिनिधित्व द्यायच्या कल्पनेला ठाम विरोध केला पाहिजे. जर तुम्ही लोकांनी एकत्र येऊन विरोध केला तर मी तुमच्या 14 कलमी सनद जी आहे त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे, असा थेट आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींवर केलेला आहे. त्याच पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गांधीजींचं हे वागणूक जी आहे, लपून छपून भेटणं आणि छुपा असा करार करण्याचा प्रयत्न करणं, ही त्यांची वागणूक आहे, ही महात्मा या पदाला शोभा देणारी नाही. मी तर असं म्हणेन, ते म्हणाले की ही वागणूक ही दलित समाजाचे किंवा अस्पृश्य समाजाचे जे कट्टर शत्रू असतील त्यांना शोभा देणारी आहे, महात्मा या पदाच्या व्यक्तीला शोभा देणारी गोष्ट नाही. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रात म्हणतात की महात्मा गांधी हे अस्पृश्य समाजाचे मित्र तर नाहीतच,
परंतु त्यांच्या वर्तणुकीवरून असं दिसतं की ते अस्पृश्य समाजाचे प्रामाणिक शत्रू देखील नाहीत, असं त्यांच्या वागणुकीवरून दिसतं, असं विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या टाइम्स ऑफ इंडियाला लिहिलेल्या पत्रात केलेलं आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपापल्या मार्गाने गेले, परंतु दोघेही खूप दुखावले गेले होते. महात्मा गांधींनी असं म्हटलं की तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात दुःखद दिवस होता. अत्यंत अपमानास्पद असा तो दिवस होता. त्यांना कधी इतक्या मोठ्या अपमानाला सामोरं जावं लागलं नव्हतं. अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आणि त्या उलट डॉक्टर आंबेडकर म्हणाले की काँग्रेस पक्षाने महात्मा गांधींनी इतका वाईट प्रतिनिधी शोधूनही त्यांना सापडला नसता. कारण सगळ्यांचं एकीकरण करण्यामध्ये महात्मा गांधी हे पूर्णपणे अपयशी ठरले. महात्मा गांधी हे आपण अतिशय विनम्र असल्याची बतावणी करत असतात, परंतु गोलमेज परिषदेमधली त्यांची वर्तणूक जर पाहिली तर त्यांच्या क्षुद्र मनोवृत्तीचं दर्शन, स्पष्ट दर्शन त्यातून झाल्याशिवाय राहत नाही, असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढले. दुसरी गोलमेज परिषद ही कुठल्याही निर्णयाशिवाय तिचं सूप वाजलं आणि यातून दोघांच्याही मनामध्ये, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्यामध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महात्मा गांधींनी स्वतंत्र मतदारसंघ, अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला, त्या मागणीला खूप विरोध केला आणि त्यांचा बचाव करत असताना, स्वतःचा बचाव करत असताना, त्यांच्या भूमिकेचा बचाव करीत असताना गोलमेज परिषदेमध्ये असताना असे उद्गार काढले की हिंदूंनी आता फार गांभीर्याने अस्पृश्य समाजाचा उद्धार करण्याचं मनावर घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांना अस्पृश्य समाजाला वेगळा मतदारसंघ द्यायची अजिबात आवश्यकता नाही, असं ते गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी म्हणत होते, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. गोलमेज परिषदेच्या बाहेर महात्मा गांधी काय म्हणत होते? त्याच्या बाहेर महात्मा गांधी म्हणत होते की स्वतंत्र मतदारसंघाला आपण पर्याय दिला पाहिजे. अस्पृश्य समाजाला जे स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे त्याला आपण एक वेगळा पर्याय दिला पाहिजे. आणि तो पर्याय काय आहे? तर तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी आपल्या पापांचं परिमार्जन केलं पाहिजे, आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त घेतलं पाहिजे आणि ते प्रायश्चित्त घेताना सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून आणि त्यांची, म्हणजे दलितांची किंवा अस्पृश्य समाजाची सेवा करून त्यांची जी दयनीय स्थिती आहे ती कमी दयनीय केली पाहिजे. आणि असं जर आपण केलं तर मग त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघ त्यांना देण्याची आवश्यकता नाही. आता हा पर्याय किती व्यवहार्य आहे हे ज्याचं त्यानेच ठरवावं असं मला वाटतं. दुसरी गोलमेज परिषद तहकूब होण्यापूर्वी मायनॉरिटी कमिटी, अल्पसंख्याक समितीचे जे प्रतिनिधी सदस्य होते त्या सर्वांनी एका प्रस्तावावर, ब्रिटिश प्राईम मिनिस्टरने, इंग्लंडच्या पंतप्रधानांनी एक प्रस्ताव दिला की तुमच्यामध्ये एक वाक्यता होत नाही तर याचा निवाडा मी करीन. हा जो कम्युनल प्रॉब्लेम आहे त्या कम्युनल प्रॉब्लेमचा, सांप्रदायिक हा जो प्रश्न आहे त्याचा निवाडा स्वतः मी करीन आणि मी जो निवाडा करीन त्याला तुमची मान्यता असणार आहे, असं तुम्ही लिहून दिलं पाहिजे, असं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सांगितलं. आणि महात्मा गांधी सकट सर्वांनी असं लिहून दिलं की ब्रिटिश सरकार जो न्याय निवाडा देईल या प्रश्नावर त्याला आमची मान्यता असेल, असं त्यांनी लिहून दिलं सर्वांनी, महात्मा गांधींसह. अपवाद एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
ते म्हणाले आमची भूमिका इतकी योग्य आहे की मला असं लिहून द्यायची अजिबात गरज भासत नाही. त्यांनी तसं लिहून दिलं नाही, महात्मा गांधींनी लिहून दिलं आणि पुढे त्यातून काय रामायण घडलं ते आपण नंतर पाहणार आहोत. ज्यावेळी कम्युनल अवॉर्ड म्हणजे सांप्रदायिक निवाडा ज्यावेळी जाहीर होणार होता त्यावेळी आपल्या पूर्ण देशामध्ये प्रचंड खळबळ माजणार होती. त्याकडे आपण नंतर येणारच आहोत. परंतु मित्र हो, आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजे 17व्या एपिसोडमध्ये आपण महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला संघर्ष, त्याची पुढे काय झालं आणि त्यावर तोडगा कसा काय निघाला आणि पुन्हा बेबनाव कसा त्यांच्यामध्ये झाला याबद्दल आपण पुढच्या 2 एपिसोड्समध्ये त्याची आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, आपण इथेच थांबूया. आपण भेटूया लवकरच. परंतु जाण्यापूर्वी सर्वांना विनंती, जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ती लाईक करा, ती शेअर करा, ती सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.